मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय बडे मुद्दे, जिथे आपण जाणून घेतो दिवसभरातले महाराष्ट्रातले धगधगते मुद्दे. राजकीय घडामोडींना आता इतका वेग आलाय की त्या घडामोडींच्या नंतर आता खऱ्या अर्थानं विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसतायत आणि त्या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, त्याचं विश्लेषण आणि चर्चा पुढच्या तासाभरात. पण सुरुवातीला आजचे बडे मुद्दे. राजकीय विरोधकांसह मनोज जरांगे पाटलांच्या टार्गेटवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याऐवजी फडणवीसांना टार्गेट करण्याचा सुप्रिया सुळेंच्या पक्षाचा प्रवक्त्यांना आदेश. त्यामुळे शिंदेंचे बैर नाही, फडणवीस अब आपकी खैर नाही का म्हणाल्या, यावरची सविस्तर चर्चा. लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत वाद पेटलाय का? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नाव आहे, पण मुख्यमंत्री असा उल्लेख करायला दादांना अडचण काय, त्यांच्या पक्षाला अडचण काय? आणि त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यातला जो राजकीय संघर्ष सुरू झालाय ना, तो आज बघायचा आहे बडे मुद्दे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आता महाविकास आघाडी महायुती यांच्यात वाद सुरू झालाय. सीएमचा फेस कोण, यावरून मविया आणि महायुती यांच्या तोंडाला फेस आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळावी असं तिकडे शिवसेनेला वाटतंय, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीनंतर बघू असं म्हणत त्यात निर्णय पुढे ढकललाय. त्यामुळे ती परिस्थिती मविया, ती परिस्थिती महाविकास आघाडीत सुद्धा. पुढचा मुद्दा, राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीची प्रक्रिया आता सुरू झाली. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर एक मोठा पेच निर्माण झालाय. कुठली 3 नावं पाठवायची राज्यपालांकडे? 14 सप्टेंबरपर्यंत शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जाते आचारसंहितेच्या आधी. नावं कोण आहेत आम्ही सांगणार आहोत आज. आणि शेवटचा मुद्दा की राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर जो पेच निर्माण झाला, त्याच दरम्यान महाराष्ट्रामधल्या गुंतवणुकीच्या संदर्भात आज एक मोठी बातमी आली. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 आला, पण विरोधकांना वाटतंय हे फेल आहे, बोगस आहे. याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आपण आज बडे मुद्देच्या माध्यमातून घेणार. पण आजचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थात हा आहे की विरोधकांनी आता फडणवीसांना टार्गेट करायचं ही रणनीती ठरवली आहे का? त्याच्या संदर्भातलं एक वाक्य अतिशय महत्त्वाचं आलं. आगामी विधानसभा निवडणूक सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यात होणार असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांच्या टार्गेटचे म्हणजे निशाण्यावर आले. खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऐवजी फडणवीसांना टार्गेट करा असे आदेश पक्षाच्या प्रवक्त्यांना दिले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वाक्य गाजतंय, शिंदेंचे बैर नाही, फडणवीस आपकी खैर नाही. शिंदेंचे बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ही रणनीती असणार आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या टार्गेटवर असणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंनी तशा सूचना पक्षाच्या प्रवक्त्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलंय. नुकतंच सुप्रिया सुळेंनी पक्ष प्रवक्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी सबुरीनं घेण्याचा सल्ला देताना देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा आदेश प्रवक्त्यांना देण्यात आलाय. आणि त्याच बैठकीत शिंदेंचे बैर नाही, देवेंद्र तेरी खैर नाहीचा नारा सुप्रिया सुळेंनी दिल्याची चर्चा आहे. त्यावरून आता राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. सत्ताधाऱ्यांनी सुप्रिया सुळेंवर टीकेची झोड उठवली आहे. या महायुतीमध्ये अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि महायुतीमध्ये काहीतरी गोंधळ होईल याची वाट पाहायची. सुप्रिया सुळे मॅडम खूप हुशार आहे. ते अशा पद्धतीचं राजकारण करून काय उपयोग होणार नाही. सुप्रिया सुळेंचं हे राजकारण संपूर्ण महाराष्ट्रालाही कळलेलं आणि आम्हालाही कळलेलं आहे की अजित पवारांना सुद्धा सहानुभूती दाखवायची नाही. अजित पवार महाराष्ट्रभर लाडकी बहीण योजनेसाठी फिरतायत आणि सुप्रिया सुळे स्वतःतील किडकी बहीण महाराष्ट्राला दाखवतायत. सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावरून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कारण गेल्या महिन्यात शरद पवार यांना 10 दिवसात 2 वेळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती। विशेष म्हणजे त्या भेटीत कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे। अशात सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी मवाळ भूमिका घेण्याचा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे, पण सुप्रिया सुळेंनी मात्र त्याचं खंडन केलंय। हे वक्तव्य मी कुठे केलंय सांगा ना, कोणीतरी व्हिडिओ दाखवा, व्हिडिओ तर दाखवा ना। मी विनम्रपणे भारतीय जनता पक्षाला हात जोडून विनम्रपणे विनंती करते, मी हे जर बोलले असेल तर त्याचा व्हिडिओ दाखवा। केवळ सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना टार्गेट केलंय असं नाही। महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या निशाण्यावर फडणवीस असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच जरांगे पाटलांच्या रडारवर फडणवीस आहेत। मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून जिद्दीने उभा राहिलेला आहे, तर तू तरी राहशील तर मी तरी राहील। विरोधकांकडून होणाऱ्या या शाब्दिक हल्ल्याला न्यूज 18 इंडियाच्या कार्यक्रमात फडणवीसांनी अतिशय मार्मिक प्रत्युत्तर दिलं। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। 2 वर्षांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं। आधी शिवसेना फुटली, मग अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं। या दोन्ही राजकीय बंडांमागे फडणवीस असल्याचा मविया नेत्यांचा आरोप आहे आणि त्यामुळेच फडणवीस हे मविया नेत्यांच्या टार्गेटवर आले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। गेल्या काही दिवसातल्या या सगळ्या राजकीय घडामोडींच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे बडे मुद्देच्या माध्यमातून। सर्व विरोधकांचं टार्गेट फडणवीस आहेत का, हे ठरलेलं आहे का, की फडणवीसांना टार्गेट करायचंय पुढच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये, हे ठरलंय का? टार्गेट फडणवीस ही विरोधकांची रणनीती आहे का, आणि का ही रणनीती आहे, त्याच्या मागचं राजकारण काय आहे, तर ते सुद्धा आपल्याला चर्चेत आणायचं आहे। इमेज डॅमेज करून, फडणवीसांची इमेज डॅमेज करून भाजपला धक्का देण्याचा प्रयत्न आहे का? कारण फडणवीसांच्या इमेजच्या जोरावर तर भाजप महाराष्ट्रामध्ये वाढलेली आपल्याला दिसली होती, आणि तोच क्लीन इमेजचा जो हे होता त्याला डॅमेज करायचं का? विरोधकांचं चक्रव्यूह भेदण्यात फडणवीस यशस्वी होतील का? चक्रव्यूह त्यांच्या भोवती सगळ्यांनी आता टाकलेला आहे आणि फडणवीस त्याच्यामध्ये अडकलेले आहेत। ब्राह्मण असल्यामुळे देवेंद्र फडणवीस टार्गेट केले जात आहेत, हे जे त्यांच्या पक्षाकडून सांगितलं जात आहे सातत्यानं, याच्यात सत्यता आहे का, तथ्य आहे का, याबद्दलची चर्चा आपण करणार आहोत। आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी असतील काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते, आपल्या सोबत असतील भाजप पुरस्कृत आमदार सदाभाऊ खोत, आपल्या सोबत असतील लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे, आणि या सगळ्या चर्चेत राजकीय विश्लेषक पत्रकार सुशील कुलकर्णी सुद्धा सहभागी होणार आहेत। आणि या सगळ्या मान्यवरांशी आपण चर्चा करणार आहोत आणि याच्या सगळ्या मागचं राजकारण, रणनीती आणि त्याचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास वळूया पुढच्या मुद्द्याकडे। लाडकी बहीण योजना आली, पण या लाडकी बहीण योजनेवरून 2 लाडक्या भावांमध्ये वाद पेटला। श्रेयवादाचा लाड हा सगळा वाद आहे। योजनेचा उल्लेख तुम्हाला माहिती आहे काय? योजनेचा उल्लेख आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना। पण मुख्यमंत्री होण्यासाठी गुलाबी स्वप्न पाहणाऱ्या अजितदादांना मुख्यमंत्री या शब्दाचं वावडं काय, हा प्रश्न विचारला जातोय शिवसेनेकडून। कारण लाडकी बहीण योजनेचं सगळं मार्केटिंग करत असताना मुख्यमंत्री शब्दच का गाळला जातोय, हा त्यांचा आक्षेप आहे। त्यामुळे यावरूनच वाद पेटला। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार बॅनरबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र दोन्ही पक्षांच्या बॅनरवर मुख्यमंत्री हा शब्द दिसत नाहीये। तसंच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे नाव पूर्णपणे छापण्यात आलेलं नाही। बारामतीत भाजपच्या समर्थकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देवाभाऊ असा उल्लेख करत लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिल्याचं ठळकपणे छापलं। बारामतीत ही बॅनरबाजी करताना अजित पवारांचा फोटो त्यातून जाणीवपूर्वक टाळण्यात आला। त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचण्याचा हेतू होता का,
हे काही लपून राहिलं नाही. तर देवाभाऊंच्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसत असला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे नाव दिसत नाही. अजित पवार यांनीही त्यांच्या कार्यक्रमातल्या बॅनरवर मुख्यमंत्री हा शब्द असणार नाही याची काळजी घेतल्याचं दिसून आलं. या सगळ्या प्रकारावरून शिवसेनेच्या शंभूराज देसाईंनी तीव्र शब्दात नापसंती व्यक्त केली आहे. आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये टाकायला. आमच्या एका घटक पक्षाच्या जाहिरातीमध्ये, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहिरातीमध्ये दिसत नाही. याच्याबद्दल नाराजी ही निश्चितपणे शिवसेनेमध्ये आली. लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द वगळल्यानं शिवसेनेच्या मंत्र्यांनी आक्षेप घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत लाडकी बहीण योजनेची जोरदार प्रसिद्धी करून अर्थमंत्री म्हणून योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला. त्यावरून शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सारवासारव करण्यात आली. एखाद्या योजनेचं लांबलचक नाव असेल तर त्याचा उल्लेख थोडक्यात केला जातो, त्यामुळे ती योजना लोकांच्या लक्षात राहते असा मुद्दा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मांडण्यात आला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून महायुती श्रेयवादाची लढाई रंगल्यानं ठाकरे गटानं त्यावरून जोरदार निशाणा साधला. महायुतीनं ही योजना बहिणींसाठी नव्हे, राजकीय फायद्यासाठी आणल्याचा टोला ठाकरे गटानं लगावला. लाडक्या बहिणींनी विचार करावा की हेच जर सरकार राहिलं तर ही स्कीम चालेल का. आम्ही तर सांगतो वाढीव देऊ, पण पुढे म्हणजे ह्याच लाडक्या बहिणींनी विचार करावा की वामन म्हात्रेंना अटक झाली आहे का, की ज्या पत्रकारांनी प्रश्न विचारला त्यांच्यावर केस टाकली गेली. तर लाडक्या बहिणींनी हा देखील विचार करावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लोकप्रिय ठरली आहे, मात्र त्यावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये रंगलेली श्रेयवादाची लढाई विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चिंता वाढवणारी ठरू शकते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मंडळी, गेल्या 5 वर्षात मुख्यमंत्री या एका खुर्चीमुळे महाराष्ट्राला जे भोगावं लागलंय ना, ते आपण सगळ्यांनी बघितलंय. मुख्यमंत्री पदाच्या त्याच खुर्चीसाठी नवा खेळ महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच सीएमचा फेस यावरून महायुती आणि महाविकास आघाडी यांना कदाचित फेस येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आता महायुतीत सुद्धा वाद निर्माण झालाय का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा संधी मिळावी अशी भूमिका शिवसेनेची आहे, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे म्हणतात निवडणुकीनंतर बघू. त्यामुळे त्यांचं काय ठरलंय महाराष्ट्राला जाणून घ्यायचंय, पण तुर्तास तरी त्यांचं काहीच ठरलेलं नाही. विधानसभा निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवर आली आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी केली, मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची मागणी धुडकावून लावली. निकालानंतर संख्याबळानुसार निर्णय घेतला जाईल असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीसारखीच परिस्थिती आता महायुतीतही निर्माण झाली आहे. निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाची पुन्हा संधी मिळावी असं थेट वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय. 2024च्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत. आमची सगळ्यांची प्रामाणिक मनोमन इच्छा आहे की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मागच्या 2.5 वर्ष जे काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्याकडे पाहता माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनाच पुन्हा संधी मिळावी. शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली, त्यामुळे भाजपच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्लमेंटरी बोर्ड, महायुतीचे मुख्य नेते याबाबत निर्णय घेतील असं स्पष्ट केलं. निवडणुकीनंतर सीएम ठरवू असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शंभूराज देसाईंच्या मागणीवर थेट वक्तव्य करणं टाळलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही पुढच्या काळात निर्णय होईल असं म्हटलंय. माननीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री आहेत, पण आता पुढच्या काळामध्ये आमचं केंद्रीय नेतृत्व आणि राज्याचे हे 3ही नेते देवेंद्रजी असतील, एकनाथजी, अजितदादा हे बसून निर्णय करतील. आम्हाला मुख्यमंत्री पदाची घाई नाहीये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुख्यमंत्री पदावरून त्यांच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आत्ताच्या निवडणुका
ज्यावेळेस सामोरे जातोय त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री तर हेच आहेत, एकनाथराव शिंदे, त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका होतात. निवडणुका होऊन नंतर सरकार जास्तीत जास्त आमदार निवडून आणल्यानंतर पुढचा विचार त्या ठिकाणी तिन्ही पक्ष मिळून करतील. महायुतीत शिवसेनेला मुख्यमंत्री पदाची घाई झाली आहे. मात्र महायुतीतल्या घटक पक्षांनी निवडणुकीनंतर निर्णय घेऊ असं सांगितल्यानं शिवसेनेला आता निकालापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग रखडलेला होता, तो आता अखेर मोकळा झाला. येत्या 1 ऑक्टोबरला या प्रकरणी कोर्टाचा फैसला होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील 3 प्रमुख पक्षांमध्ये संख्याबळानुसार वाटणी झाली आहे आणि भाजपला 6, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्येकी 3 नावं दिली जाणार आहेत. पण आपण जाणून घेऊया की या 12 नावांमध्ये वर्णी कुणाची लागू शकते. जी माहिती आम्हाला सूत्रांकडून मिळते त्यानुसार भाजपच्या या यादीमध्ये इंटरेस्टिंग नाव आहेत. ज्या हर्षवर्धन पाटलांच्या मनात नाराजी खतखतते, तिकीट मला मिळेल की नाही याच्याबद्दल, तर कदाचित त्यांची नाराजी इथं दूर केली जाऊ शकते. सुधाकर कोळींचं नाव सध्या सुरू आहे, माजी आमदार आहेत. विजया रहाटकर ज्या खासदार होत्या, राष्ट्रीय सचिव आहेत, त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे. आणि सध्या महिला आघाडीकडून तिकडे चित्रा वाघ, फोटो चुकलेला आहे पण चित्रा वाघ यांचं नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे. त्यामुळे कदाचित ते तिकडे त्यांचंही नाव चर्चेत आहे तिकडे. पण तुषार भोसले आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत, बाळासाहेब सानप आहेत, माजी आमदार. या सगळ्यांची नावं सध्या भाजपकडून चर्चेत आहेत आणि ज्यांचा फोटो आधीच आला होता अगदी तशीच चर्चा रुपाली चाकणकर यांच्याबद्दल सुद्धा आहे. पण या रुपालींचा चेहरा त्या रुपालीला नको आहे त्यांच्याच पक्षातल्या, त्यामुळे त्या रुपाली कुठल्या रुपालीला तिकीट मिळते हे पाहावं लागेल. पण रुपाली चाकणकरांचं नाव सध्या चर्चेत आहे. आनंद परांजपे आहेत, त्यांचंही नाव चर्चेत आहे. सिद्धार्थ कांबळे आहेत, त्यांचं नाव सध्या चर्चेत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून चिंता खरी आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या पुढे. कारण एकनाथ शिंदेंना 3 नावं ठरवायची आहेत. 3 नावांमधलं हे जे नाव आहे चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा संपर्क प्रमुख आहेत नंदुरबारचे, नुकतेच ते शिवसेनेत आले आणि त्यांना ही आमदारकीचं तिकीट मिळू शकतं. म्हणजे त्यांचं नाव राज्यपालांकडे दिलं जाऊ शकतं, तिकिटाचा विषय नाही आहे तिथे. पण मुद्दा हा आहे की 2 नावं अजून कोण आहेत आणि कुठली ती नावं असतील याच्याबद्दलची उत्सुकता आहे आणि तीच खरी एकनाथ शिंदे यांची कसोटी आहे. यानंतर आणखीन एक कसोटी लागली आहे राज्य सरकारची. कुठे लागली तर ती लागली राज्यामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीच्या संदर्भात. राज्यातून इतर राज्यांमध्ये उद्योग जात आहेत अशा प्रकारची प्रचंड हंगामा झाला, टीका झाली राज्य सरकारवरती. पण आज मात्र राज्य सरकारनं छाती ठोकपणे एक गोष्ट सांगितली. देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की महाराष्ट्र परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर 1 आलाय. जसं की वर्गात एखादा मुलगा पहिला येतो तेव्हा तो जसा अभिमानानं सांगतो, ती सांगायची वेळ आज त्यांच्यावरती आली, संधी आली म्हणूया. महाराष्ट्र परदेशी गुंतवणूक देशात पहिल्या क्रमांकावर आल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केला. देशातल्या एकूण गुंतवणुकीपैकी 52% गुंतवणूक एकट्या आपल्या महाराष्ट्रात झाल्याचं त्यांनी सांगितलं. पण विरोधकांना वाटतंय बोगस आहे. 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. 2020 साली 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता. ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू. 22 मध्ये 23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं. राज्यात विक्रमी गुंतवणूक आल्याचा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. तर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राकडे गुंतवणुकीचा ओढा वाढल्याचं पाहायला मिळतंय. शेजारच्या गुजरात आणि कर्नाटक राज्याला सुद्धा महाराष्ट्रानं गुंतवणुकीत मागे टाकलंय. एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे. तर गुंतवणुकीत कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथं 19,059 कोटींची गुंतवणूक झाली आहे. तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली आहे, चौथ्या क्रमांकावर तेलंगणा, तर 5व्या क्रमांकावर 8,508 कोटीची गुंतवणूक आलेलं गुजरात आहे. महाराष्ट्र सलग 2 वर्ष परकीय गुंतवणुकीत पहिल्या स्थानावर आहे. मात्र विरोधकांनी फडणवीसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय.
मी पण डेटा त्याचा गोळा करते की हे MOU आहेत का इन्व्हेस्टमेंट्स आहेत, कारण का मला ते इन्व्हेस्टमेंट्स कुठे दिसतच नाही. महाराष्ट्रात नोकऱ्या वाढल्या आहेत का, तर नाही. तर मग नोकऱ्या वाढलेल्याच नाहीत, मग ही इन्वेस्टमेंट झाली आहे कुठल्या जिल्ह्यात झाली आहे, कुठे काम चालू आहे, हे कळलं तर पाहिजे. मुझे लगता है अभी थोड़े दिनों का कारोबार चल रहा है वहाँ, लेकिन ये जल्द ही सिचुएशन बदल जाएगी, क्योंकि जो अभी इलीगल सीएम है वो उस पद पे नहीं रहेंगे. जो उनकी सरकार है लोग ही भगाएंगे, क्योंकि ये सीएम जो है वो लूटते रहते हैं, दिन हो या रात हो, सिर्फ महाराष्ट्र को लूटने का काम करते हैं. महाविकास आघाडीच्या सत्तेत राज्य गुंतवणुकीत मागे पडल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला होता आणि त्यामुळे आता गुंतवणुकीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत. जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत, महाराष्ट्रात हे होत आहे ते होत आहे, आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे. वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातचंच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे. एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सत्ता हाती घेतल्यानंतर राज्यातल्या गुंतवणुकीचा मुद्दा चर्चेत आला. युती सरकारच्या काळात गुंतवणूक राज्याबाहेर गेल्याचा आरोप विरोधकांनी केला. वेदांता, फॉक्सकॉन, एअरबस आणि बल्क ड्रग्ज प्रकल्प गुजरात आणि इतर राज्यांनी पळवल्याची टीका विरोधकांनी केली. त्याला गुंतवणुकीच्या या आकडेवारीतून फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राच्या राजकारणाला नव्हे, राजकारणालाच म्हणूया भाऊबंदकीचा जणू काही शाप आहे. या महाराष्ट्रानं कितीतरी कुटुंब फुटताना बघितली, कितीतरी सख्या भावांमध्ये रक्ताच्या नात्यांमध्ये फूट पडताना बघितली, राजकीय संघर्ष बघितला. आज पुन्हा कोकणात ही भाऊबंदकी उफाळून आली. कदम कुटुंबात रामदास कदम माजी मंत्री राहिलेले, माजी विरोधी पक्षनेते राहिलेले आणि आता माजी मंत्री रामदास कदम यांना त्यांच्या घरातून आव्हान मिळालंय. त्यांच्या पुतण्याकडून. काका पुतण्याच्या लढाईचा तर मोठा इतिहास आहे महाराष्ट्राला. आणि आता अनिकेत कदम रामदास कदमांच्या मुलाच्या समोर उभे राहणार आहेत प्रचारासाठी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. खेड दापोलीत रामदास कदम यांचं चांगलं वर्चस्व आहे, मात्र आता त्यांचं राजकीय गणित बिघडवण्याचे प्रयत्न सुरू झाले. कारण सख्खा चुलत भाऊ त्यांच्या समोर उभा ठाकणार आहे. रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम दापोली विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत, मात्र रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा प्रचार करणार आहेत. अनिकेत कदम हे उद्योजक सदानंद कदम यांचे पुत्र आहेत. या मतदारसंघातील माजी आमदार संजय कदम यांना पुन्हा आमदार करण्यासाठी अनिकेत कदम यांना रिंगणात उतरवण्यात आलंय. ते माझे मोठे काका आहेत, मला त्यांचा आदर आहे, ते माझे मोठे काका आहेत. पण प्रत्येकाची बोलण्याची भूमिका, प्रत्येकाचे विचार मांडण्याची प्रतिक्रिया वेगळी असते. तसे आमचे विचाराची प्रतिक्रिया वेगळी आहे. त्या हिशोबाने आम्ही काम करतो. आमदार योगेश कदम यांनी मोठा भाऊ या नात्यानं अनिकेत कदम यांना व्यावसायिक म्हणून चांगलं काम करण्याचा सल्ला दिलाय. अनिकेत कदम यांनी राजकारणात पडण्यापेक्षा किंवा कोणाचा तरी प्रचार करण्यापेक्षा उद्योगात प्रगती करावी, त्याच्या पाठीशी आम्ही आहोत असं योगेश कदम म्हणाले. राजकारण आणि नातं वेगवेगळं आहे असं असताना कामाच्या जोरावर विजय होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. की राजकारणामध्ये कोणी कोणाचा प्रचार करावा हे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आणि राजकारण आणि आमचं नातं ह्या दोन्ही गोष्टींना मी आजपर्यंत कधी जोडलेलं नाही. ते माझ्यापेक्षा लहान आहे, ते व्यावसायिक आहेत, चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतायत आणि एक मोठा भाऊ म्हणून माझा त्यांना सल्ला असेल की आपण व्यवसायामध्ये राहावं, व्यवसाय अजून मोठा करावा आणि व्यवसाय मोठा करण्यासाठी आमची नक्कीच त्यांना नेहमी साथ असेल. दापोली मतदारसंघात कदम विरुद्ध कदम अशी लढाई होणार आहे. या लढाईत अनिकेत कदम यांच्यामुळे राजकीय समीकरणं बदलतील का हे आता निकालानंतर स्पष्ट होईल. महाराष्ट्रानं याआधी ठाकरे मुंडे क्षीरसागर कुटुंबातला राजकीय वाद पाहिला. मागील वर्षी पवार कुटुंबातही राजकीय कलह निर्माण झाला. आता याच राजकीय कलहाच्या मार्गावर कदम कुटुंबानं पाऊल ठेवलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, पण ब्रेक नंतर आपण चर्चा करणार आहोत
देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं विरोधकांची रणनीती आहे का? आणि देवेंद्र फडणवीस हे चक्रव्यूह भेदतील का? आपल्या सोबत असतील काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते, आमदार सदाभाऊ खोत, लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे आणि राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी. छोट्याशा ब्रेक नंतर ही सगळी बेधडक चर्चा, बडे मुद्दे. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.